वास्तव बनतंय। कृत्रिम बुद्धिमत्तेनं मानवाचं भविष्य घडतंय। भीती पसरवू नका प्रगतीच्या वाटेवर। कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे मानवी बुद्धीचाच विस्तार। ना माणूस कमी पडतोय ना माणुसकी हरवतीये। कृत्रिम बुद्धिमत्तेसोबत चालताना मानवता मात्र अजून उजळतीये। यंत्र आहे ते, मेंदू मात्र आपलाच आहे। एआय नाही मालक आपला, तो तर साथी प्रगतीचा। नमस्कार, मी या मंचावर विषय मांडते कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय। स्वतःच्या गरजा पूर्ण करणारे, शोध लावता लावता सर्वात बुद्धिमान मानवाने स्वतःसारखा कार्य व कृती करू शकणारे अशा काही कृत्रिम यंत्रणा शोधून काढल्या की पहाटे धावताना अंतर आणि कॅलरीज मोजण्यापासून तर रात्री झोपताना गरम पाणी पिण्याची आठवण करून देण्यापर्यंत अवघं आयुष्यच या कृत्रिम बुद्धिमत्तेनं व्यापून काढले। आजचं जगणं सुसह्य करणारी ही कृत्रिम बुद्धिमत्ता उद्याच्या जगण्याचा मार्ग अधिक व्यापक आणि कृतिशील करणारी असेल। अर्थातच शिक्षण क्षेत्रात बघायला गेलं तर कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे वैयक्तिक शिक्षण शक्य झालं आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार अभ्यासक्रम, सराव आणि मार्गदर्शन मिळतं। एआय ट्युटरवर 24 तास शिक्षक उपलब्ध असतात, तर एआय मॉक टेस्टमुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं सोपं होतं। म्हणजे आपल्यासारख्या आदिवासी भागात देखील एआय ट्युटर, एआय मॉक टेस्टचा वापर करून ज्या विद्यार्थ्यांना शिकण्याची इच्छा आहे ते शिक्षण घेऊ शकतात, तेही उच्च पातळीचं। ते एआयमुळे शक्य होतं। आरोग्य क्षेत्रात बघायला गेलं तर उत्तर प्रदेशमध्ये सुरू झालेले एआय क्लिनिक, जिथे रोबोटिक्स ऑपरेशन देखील केली जातात, रुग्णाचा आजार लवकर लक्षात घेतला जातो, तो एआयमुळे शक्य होतं। नोएडामध्ये सुरू झालेले एआय क्लिनिक हे पहिलं सरकारी हॉस्पिटल आधारित एआय क्लिनिक नोएडामध्ये सुरू झालं, ज्यामुळे अत्याधुनिक आरोग्य सेवेचा लाभ सर्वसामान्य गरीब जनतेला घेता येतो। शेती क्षेत्रात बघायला गेलं तर ड्रोनद्वारे फवारणी करणं, स्वयंचलित कापणी यंत्रणा हे सुद्धा या एआयचेच उदाहरण आहे। अवकाश संशोधनामध्ये विक्रम लँडरची स्थिती, गती आणि अल्टिट्यूड या सगळ्यांवर एआय सेन्सर्स लावले गेले होते। त्यामुळे चंद्राच्या पृष्ठभागापासून लँडरची असणारी उंची मोजण्यासाठी देखील या एआय सेन्सरचा वापर करण्यात आला। या एआय सेन्सर्सचे कॅमेरे जे मॉडेलवरती लावले होते, त्यामुळे लँडरचं लोकेशन ट्रॅक करणं सोपं झालं। गेल्या वर्षी नासाने अंतराळात सुमारे 5000 एक्सप्लोनेट असल्याचं सांगितलं आणि मध्यंतरी आलेल्या एका वर्तमानपत्रातील वृत्तानुसार या एक्सप्लोनेटचा शोध घेण्यासाठी एआयचा वापर करण्यात आला आणि एआयने केवळ एका तासात ही मोहीम फत्ते केली। म्हणजे अर्थातच कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी जीवनासाठी उपयुक्त ठरत आहे। आता नुकतीच वर्तमानपत्रात आलेली बातमी, भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणतात की कृत्रिम बुद्धिमत्ता ही एक मोठी संधी असून सकारात्मक बदल घडवण्याची सुरुवात असेल। एआयचे फायदे सर्व समाजातील आणि विशेषतः वंचित घटकापर्यंत पोहोचणं महत्त्वाचं आहे, तर देशाच्या जीडीपी मध्ये रोजगार निर्मिती आणि उद्योग क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता झपाट्याने काम करेल, असा पुनरुच्चार द्रौपदी मुर्मू यांनी केला। डॉक्टर गिरीश वालावलकर आपल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स या पुस्तकात सांगतात, कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवी बुद्धिमत्तेने निर्माण केलेले एक तंत्रज्ञान आहे। डॉक्टर अच्युत गोडबोले आपल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स या पुस्तकातनं सांगतात की कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी जीवनाचा विकास करण्यासाठी निर्माण झालेली आहे। अर्थातच एआयमुळे आज अनेक नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध होत आहेत। म्हणतात की नोकऱ्या कमी होत आहेत, पण हे एका बाजू, प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात। तसं एकीकडे नोकऱ्या वाढतायत तर एकीकडे कमी होत आहेत। म्हणजे एआय फक्त काम करण्याचा प्रकार बदलतो। ज्या कामांमध्ये तोचपणा आहे, जी कंटाळवाणी काम आहे, तो एआयच्या हातात गेलेला आहे, परंतु ज्या कामांमध्ये सर्जनशीलता आहे, कौशल्य आहे, त्याच्याकडे मानवाची वाटचाल होते। हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। एलिझा नावाचं रोबोट जे की मानसिक दृष्ट्या मनोरुग्णांसोबत चर्चा करत, त्यामुळे अनेक रुग्ण याच्यातून बाहेर येण्यासाठी मदत झाली। अर्थात त्या रूममध्ये कोणी दोघत नसेल, त्या रुग्णाशी कोणी बोलत नसेल, तर तो एकटा पडतो। परंतु या एलिझा रोबोटने हे सिद्ध केलं की मानवाने यांच्याशी संवाद साधला की हे बरे होत आहेत। मग ते काम एलिझाने केलं। डार्टमाउथ येथील कार्यशाळेत आयबीएमने तयार केलेलं कम्प्युटर जे की जागतिक कीर्तीचा बुद्धिबळपटू गॅरी कास्पारोव्हला पराभूत
ती अर्थातच द्रौपदी मुर्मूंच्या वृत्तातील आलेल्या त्या बातमीनुसार सिद्ध होतं. कारण की भारताचे राष्ट्रपती आपल्याला सांगतायत कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्यासाठी उपयुक्त आहे आणि देशाचा विकास करत आहे. त्यावरून लक्षात येतं कृत्रिम बुद्धिमत्ता एक छान असं यंत्र जे की आपल्याला साथी मिळालाय प्रगतीचा, तो कृत्रिम बुद्धिमत्ता आहे. शेवटी प्रगतीचा ध्यास घेतलेल्या महत्वाकांक्षी मानवाला एवढंच सांगू इच्छिते, नित्य नवे संशोधन बुद्धीने वाढवावे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून माझे भविष्य उजळावे. धन्यवाद. एवढाच माफक आशावाद